लोकांना न्याय देण्यासाठी म्हणजे तिथले ड्रायव्हर साहेब असतील, कंडक्टर साहेब असतील, मेकॅनिकल साहेब असतील, हे पब्लिक सर्व्हिस देतात. म्हणजे नर्सेस भगिनी जसं सर्व्हिस देतात, जसे डॉक्टर भाऊ सर्व्हिस देतात, त्याच प्रकारची ही ड्रायव्हर साहेब, कंडक्टर साहेबांची सर्व्हिस आहे. त्यामुळं भाडेवाढ कुणासाठी हे त्या नकट्यांनी अगोदर लक्षात घेतलं पाहिजे. ज्याच प्रकारे भाडेवाढला जे आहे शरद पवार या राष्ट्रवादी यांच्या गटाकडून देखील जे आहे विरोध करण्यात येत आणि त्यांनी देखील असं म्हटलं आहे की परिवहन खात्याचे मंत्री जर निर्णय घेत नाहीये तर नक्की निर्णय घेतय कोण आणि खातं चालवतोय कोण, हा देखील प्रश्न थेट त्यांनी उपस्थित केलाय. त्यांनी चिंता करू नये कोण चालवतंय, त्यांनी त्यांची स्वतःची चिंता करावी. त्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांनी काय काय केलंय याच्यावर कादंबऱ्या लिहिल्या जाऊ शकतात. 124 एसटीतील कष्टकऱ्यांचे मृत जीवनावर 124 चित्रपट बनू शकतात. शरद पवार जे राष्ट्रवादी काँग्रेसचे वयोवृद्ध पुढारी आहेत त्यांनी शहाणपणा शिकवण्याच्या भानगडीत पडू नये. तुम्हाला सांगतो, शरद पवारांमुळे 124 जीव गेलेले आहेत. त्यांच्या त्या त्यांचं सरकार होतं, त्यांच्या नाकर्तेपणामुळं त्यांनी कुणाला बोलवलं होतं दिल्लीला, कुणासोबत मिटिंग केली, कष्टकऱ्यांमध्ये म्हणजे भेदभाव एकमेकांमध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न केला. आणि आता बोटा घालून काय होणार आहे, काय होणार आहे, आत्ता बोटा घालून काय होणार आहे. ज्या ठिकाणी ते आहेत त्यांना जागा दाखवलेली आहे कष्टकऱ्यांनी एसटीतल्या.